स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच सुखाचे दिवस आणणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज 10 मिनिटात तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा सर्व परिवार अगदी खुश होऊन जाईल आणि तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी सुद्धा येईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणत आहेत, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत। जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत। जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत। ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत। आणि ज्याची नाव बुडणार आहे ना, त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच आहेत। सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामीच आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे। तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल। आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल। मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा। म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी आहेतच। कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं, नाही आनंद मिळतो। म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी, यश नक्कीच मिळेल। म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे। त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो, हे मात्र निश्चित खरं आहे। स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी। आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा। आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका। आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं। स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे। आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते। मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं। म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे। मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो, चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते। म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे। मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही। म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही। म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका। मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा। तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे। प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे। फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवत असतात, म्हणून मदत कुणाकडून मागू नये। आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे। यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते। जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे, आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असं तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे.
माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो. एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला हवा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्यासोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल. हे मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल. हे मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते. हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल. एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही. सर्व काही नीट होईल. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आवाहन येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही. आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात. एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे. कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही एक काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या.
म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी
स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि असे तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग
तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे, कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे, कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात, म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे, त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढं सरकून पुढं जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत, नीट ऐका. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे, पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझं मात्र हलकं करेल. हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा. म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे, तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही, म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका. कर्म म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे. ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे, असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात. त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही. श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं. हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलू नका, काही करू नका. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एवढंच बोला. आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका. जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत. लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात. हेही तितकंच खरं आहे. खऱ्यांच्या मार्गाने चालावे कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या. घमंड कोणत्या गोष्टीचा करू, आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी. लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही. जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत. माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत. पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळावू स्वभाव तुम्ही ठेवा. नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील,
कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे. म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे एवढं फक्त समजून चाला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं एवढं समजून घ्या आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण लक्षात ठेवा तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ती शक्ती ही आत्मसात करून घ्यायची, म्हणून तुमच्या शक्ती आहे म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमचं संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात कायमसाठी, स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील. एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते आपल्याला, क्योंकि
जब तक की आपली जिंदा तब तक की आपली निंदा होतच राहील. आणि निंदा तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही. कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं देवाचं कधीच खाऊ नये आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका. कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाची असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम. आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करतीवास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल तर त्याचा नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका आणि कोणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये. कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं, एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काहीही म्हणतील, आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं, एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या. नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की
काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा आणि एन्जॉय करा, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो, एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका, त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं, एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, म्हणजे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत, नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे.
आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा. एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे आणि ती सेवा तू नक्कीच करत जा. हेच मला म्हणायचं आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कुणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो, हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे. म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही.
आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत हे कधी तुम्ही विसरू नका आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवूनही चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्माने तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पदत सुद्धा तुमचं एक दिवस निघून गेलेलं असतं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला स्वामी नाम आठवत असते. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या. एवढीच फक्त आमच्यावर कृपा करा आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचेही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते, हेही तितकेच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा, यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे हेही लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण आणि यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला
तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हा संदेश जर तुम्हाला संपूर्ण अगदी मनापासून आवडला असेल आणि तुम्ही हा संदेश जर तुम्ही मन लावून ऐकला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पुढे नक्कीच शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.